अतिवृष्टीमुळे मोठं नुकसान झालेलं आहे। पाहूया त्या संदर्भातल्या बातम्या। छत्रपती संभाजीनगरच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग। अंबड तालुक्यातील शहागड परिसरात गोदावरी नदीला पूर। नांदेडच्या विष्णुपुरी धरणाची पाणी पातळी आणखी वाढणार। अतिवृष्टीमुळे छत्रपती संभाजीनगरमधील हजारो हेक्टर क्षेत्रावरील पिकं जमिनीसहित वाहून गेली। हाततोंडाशी आलेला घास निसर्गाने हिरावून घेतल्यानं शेतकरी हवालदिल। प्रति हेक्टर 50,000ची आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। लातूरच्या मांजरा नदीच्या पुरात हजारो हेक्टर शेती वाहून गेली। ज्वारी, सोयाबीन, तूर, ऊस पिकाचंही नुकसान। भातखेड भागात शेतीला पुराचा पुन्हा फटका। नाशिकच्या निफाड तालुक्यात पावसामुळे मक्याचं मोठं नुकसान। पावसाच्या विश्रांतीनंतर चौथ्या दिवशीही पाण्याचा शेतातून निचरा नाहीच। शेतात अजूनही पाणी साचलेलंच। बीडच्या गेवराईमधील राक्षस भवन इथलं शनी मंदिर पाण्याखाली। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीपात्रात पाण्याचा विसर्ग, त्यामुळे गोदावरी नदीला पूर। अनेक घरं आणि शेती पाण्याखाली। बीडच्या गेवराई तालुक्यातील तपेनिमगावमधील तपेश्वर मंदिरात पाणी शिरलं। जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत मोठ्या प्रमाणात विसर्ग होत असल्यानं नदीला पूरस्थिती। पावसामुळे भोकरदन तालुक्यात 62,000 हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका। मका, सोयाबीन, कापूस आणि मिरची पिकांचं नुकसान। प्रशासनानं तात्काळ आर्थिक मदत द्यावी, शेतकऱ्यांची मागणी। 3 आणि 4 ऑक्टोबरला मराठवाडा आणि विदर्भात मुसळधार पावसाची शक्यता। मराठवाडा, विदर्भासह अनेक ठिकाणी पावसाचा अलर्ट। हवामान विभागानुसार मान्सून हंगाम संपला, आता पडलेल्या पावसाची अवकाळी पाऊस म्हणून नोंद होणार। धाराशिवच्या भूममधील अंजनसोंडा गावात अतिवृष्टीमुळे कोबीचं पीक पूर्णपणे नष्ट। शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका। पंचनामा करून नुकसान भरपाई द्यावी, शेतकऱ्यांची मागणी।